राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे मित्रांनो, आणि त्या संदर्भामध्ये आयोगाची प्रथम उत्तर तालिका सुद्धा आलेली आहे। त्यानुसार आपण कट ऑफ पाहणार आहोत, संपूर्ण ॲनालिसिस करणार आहोत। काय असेल कट ऑफ, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल या दृष्टीनं हा व्हिडिओ आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया इन डिटेल व्हिडिओ। राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता माहिती आहे आपल्याला 9 नोव्हेंबरला झालेली आहे। बऱ्याच तारखा बदलल्यानंतर इलेक्शनच्या अनुषंगाने, निवडणुकांच्या अनुषंगाने हे तारखामध्ये बदल झाला आणि 9 नोव्हेंबरला ही पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या तिन्ही परीक्षांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा झालेली आहे। ज्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी 127 जागा आहेत, महाराष्ट्र वन सेवेसाठी 144 जागा आहेत आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 114 जागा आहेत। एकूण 385 जागांसाठी ही पूर्वपरीक्षा झालेली आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये राज्यसेवा असेल, महाराष्ट्र वन सेवा असेल किंवा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा असेल, या प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो सेपरेट लागणार आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वन सेवा याच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा ही जी झाली ती 200 प्रश्नांची झालेली आहे, ज्याच्यामध्ये 400 गुणांसाठी होती, ज्याच्यामध्ये आपल्याला जीएस आणि सीसॅट होता। सीसॅट क्वालिफाईंग आहे, सो जीएसच्या प्रश्नावरतीच हे मेरिट आपल्याला डिफाईन असते, त्यामुळं जीएसच्या प्रश्नावरच मेरिट लागेल मित्रांनो। संयुक्त पूर्वपरीक्षे 400 गुणांचे झालेले आहे। मुख्य परीक्षेचे गुण राज्यसेवेसाठी 1750 आहेत, महाराष्ट्र वन सेवेसाठी 400 आहेत आणि अभियांत्रिकी सेवासाठी सुद्धा 400 आहेत। मुलाखतीचे गुण राज्यसेवेसाठी 275 आहेत, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 50 आहेत आणि महाराष्ट्र वन सेवेसाठी सुद्धा 50 आहेत। आता जो राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित जो वर्णनात्मक स्वरूपाचे अभ्यासक्रम आहे त्यानुसार मुख्य परीक्षा ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे राज्यसेवेची। त्याच्यानंतर उमेदवाराने जे अर्हता प्राप्त केले असेल तर ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्गांसाठी बसू शकतात। मात्र जर आपल्याकडे राज्यसेवेचंच क्वालिफिकेशन असेल तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा देऊ शकतो, वनसेवेचं असेल तर राज्यसेवा आणि वनसेवा दोन्ही देऊ शकतो, तिन्हींचं असेल तर तिन्ही देऊ शकता, या पद्धतीनं ते होईल। याच्यानंतर स्वतंत्रपणे निकाल प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला हे मुख्य परीक्षेसाठी हे ग्राह्य होतील। आता महत्त्वाचं आहे की आपल्याला कट ऑफ इन डिटेल आपल्याला बघायचं आहे की काय कट ऑफ असेल, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल। तर तुम्हाला माहिती आहे फक्त पुण्याच्या सेंटरवरती 11,000पेक्षा परीक्षार्थींनी राज्यसेवेला पूर्वपरीक्षेला दांडी मारलेली होती। असंच प्रत्येक सेंटरवर झालेलं आहे, ठीक आहे। मग त्या अनुषंगानं राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो ओपन असेल 118 ते 122च्या दरम्यान, ओबीसी असेल 118 ते 122च्या दरम्यान, ईडब्ल्यूएस 112 ते 114च्या आसपास लागेल, एससीबीसी 118 ते 122च्या आसपास लागेल। त्यामुळं मग एवढा कसं जास्त, कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहेत 127च फक्त जागा आहेत, त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेला जागा वाढतील, परीक्षेची काठिण्य पातळी पेपरची आणि त्यासोबतच विद्यार्थी अनुपस्थितींची संख्या, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण डिस्प्ले केलेला आहे। या दरम्यानच लागेल, किंबहुना ह्याच्यापेक्षा कमी जास्त होईल, हे नंतरचं फक्त एक्सपेक्टेड आपल्याला जे वाटतं या पेपरच्या ॲनालिसिसमधून किंवा ह्या गोष्टींमधून, तर हा एवढा कट ऑफ अपेक्षित आहे राज्यसेवेसाठी आणि ईडब्ल्यूएसचा ह्याच्या खालीही जाऊ शकतो, ठीक आहे, पण एवढा तरी ॲटलिस्ट लागेल। ओपन आणि ओबीसी या दरम्यानच लागेल, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा। धन्यवाद।